हॅलो एव्हरीवन, माझं नाव योगेश्वरी घोगरे. मी तुमची पदार्थ विज्ञान या सब्जेक्टची फॅकल्टी आहे आणि माझ्यासोबत अदिती मॅम पण आहेत. आम्ही दोघी मिळून पदार्थ विज्ञानचा सिलेबस तुम्हाला अगदी इझी आणि सहज सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने एक्सप्लेन करू. जास्तीत जास्त फ्लो चार्ट्स आणि टेबल्सच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करू. सो स्टे ट्यून्ड. सो आज जो आपण टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे द्रव्यविज्ञानीय. तर हा सिलेबस कॉपीनुसार सेकंड टर्मचा टॉपिक आहे आणि द्रव्य, गुण आणि कर्म हे 3 टॉपिक मिळून 48 मार्क्सचं वेटेज दिलेलं आहे आणि मस्ट नोचा टॉपिक आहे. सो करणं गरजेचंच आहे. त्याच्यावरती 3 MCQ, 1 SAQ आणि 1 LAQ पडतो. 1 LAQ तर पडतोच. सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो सगळ्यांनी लक्ष देऊन करा. तर त्यामधला पहिला 3.1 द्रव्य लक्षण, क्लासिफिकेशन, इन्युमरेशन आहे. तर याच्यामध्ये फक्त आपण द्रव्याचं स्टार्टिंग, व्याख्या आणि क्लासिफिकेशन बघणार आहोत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे द्रव्य निरुक्ती. सिलेबस कॉपीमध्ये नाही आहे, पण एक्झाममध्ये चांगले मार्क्स गेन करायचे असेल तर ही लिहिणं इम्पॉर्टंट आहे. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की द्रव्य हा शब्द कसा तयार झाला आहे, द्रुगतो या धातूला यत प्रत्यय लागून द्रव्य हा शब्द तयार झालेला आहे. ओके, तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. याच्यानंतर नेक्स्ट आहे द्रव्याची लक्ष्य म्हणू शकतो किंवा व्याख्या पण, बरोबर. तर मग चरकसूत्र पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की यत्राश्रिताः कर्मगुणाः कारणं समवायी येतत् द्रव्यम. ओके, तर काय म्हणले, यत्र आश्रिताः कर्मगुणाः. ओके, म्हणजेच काय की ज्या ठिकाणी कर्म आणि गुण काय आहेत, आश्रित आहेत. ओके, आणि नेक्स्ट काय म्हटले की आश्रित आहेत म्हणजेच काय की ज्या ठिकाणी कर्म आणि गुण राहतात. आणि त्याच्यानंतर काय म्हणले की कर्मगुणाः कारणं समवायी, म्हणजेच काय कर्म आणि गुण यांचे जे समवायी कारण आहे, बरोबर, त्यांना आपण काय म्हणतो द्रव्य. मग आता समवायी कारण म्हणजे काय, तर तुम्हाला थर्ड टर्मच्या सिलेबसमध्ये हे दिलेलं आहे सत्कार्यवादाचा सिद्धांत, बरोबर. तर सत्कार्यवादाच्या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे की हे जे कारण आहे ना, कारणापासून कार्याची उत्पत्ती होत असते. म्हणजे कारण जर नसेल तर कार्याची उत्पत्ती होऊ शकत नाही. मग याच्यामध्ये काय कारण आहे, तर द्रव्य हे कारण आहे की ज्याच्यामुळे कोणतं कार्य उत्पन्न होतं की कुठलं पण सबस्टन्स असेल, कुठला पण पदार्थ असेल किंवा कुठलं पण द्रव्य असेल, पदार्थ आहे त्याच्या ठिकाणी कर्म आणि गुण, सपोज गुगुळ आहे, त्या ठिकाणी त्याचे कर्म आणि गुण हे द्रव्य या कारणामुळे, म्हणजेच की तो कर्म आणि गुण हे ह्या द्रव्याच्या आश्रयाने राहिल्यामुळे आणि द्रव्य हे त्यांचं समवायी कारण असल्यामुळे त्याचे कर्म आणि गुण दिसून येतात. ओके, म्हणजेच काय की ज्या ठिकाणी कर्म आणि गुण आश्रित असतात तसेच कर्म आणि गुण यांचं जे समवायी कारण आहे, कोण आहे, द्रव्य, त्यालाच आपण काय म्हणतो, तर द्रव्य. ओके, नाव आता नेक्स्ट आपण जे पाहणार आहोत की द्रव्याचे भेद. ओके, मग द्रव्याचे भेद सगळ्यात पहिल्यांदा आपण वैशेषिक दर्शनानुसार बघूयात. तर वैशेषिक दर्शनकारांनी द्रव्याचे 2 भेद सांगितलेले, कुठले, कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात कारणद्रव्य. तर आता ह्याच्या नावातच आहे कारणद्रव्य, म्हणजेच काय की कशाचे तरी ते काय आहेत, कारण आहेत. कारण आहेत म्हणजेच काय, त्यांच्यापासून काय निर्माण होतं, कार्य, म्हणजेच काय या द्रव्यापासून कार्यद्रव्याची उत्पत्ती होते, बरोबर. आणि यांनाच नित्यद्रव्य म्हटले. कधी लक्षात ठेवायचं, कारणद्रव्य म्हणजे काय, नित्यद्रव्य. आता ह्याचं आपण रिझन बघूयात की हे कारणद्रव्य आहेत त्यांच्यापासून कार्यद्रव्य उत्पन्न होतात, पण कारणद्रव्य कशापासून उत्पन्न होतात, तर नाही, त्यांना कुठली पण उत्पत्ती नसते, म्हणजेच त्यांना कुठलं कारण असतं का, परत नाही, ते स्वतःच कारण आहेत कार्यद्रव्याचे. त्याच्यानंतर त्यांचा विनाश आहे का, नाही, त्यांना विनाश पण नाहीये. लेट्स सी, आपण म्हणतो बघा की जे महादेव आहेत त्यांना आपण म्हणतो जिसका आधी है ना अंत है, म्हणजेच काय, त्याला उत्पत्ती नसतं, विनाश नसतं. तसंच कारणद्रव्याचं आहे, त्यांना उत्पत्ती नाही, विनाश नाही, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो, नित्य असं म्हणतो. ओके, आणि ही जी सगळी सृष्टी आहे ती ह्या कारणद्रव्यापासूनच बनलेली आहे. ओके, आपण आता कारणद्रव्य म्हणजे काय पाहिलं, तर त्यांनी परत कारणद्रव्याचे 2 प्रकार सांगितले आहेत. कुठले कुठले, मूर्त द्रव्य आणि अमूर्त द्रव्य. तर सगळ्यात पहिले आहे मूर्त द्रव्य. तर नावामध्येच आहे मूर्त, म्हणजेच काय, त्याला विशिष्ट आकार असतो. ओके, म्हणजेच काय, ते परमाणू स्वरूप. आता आपण बघितलंय परमाणू म्हणजेच काय, ॲटम आपण म्हणू शकतो. कधी पण आयुर्वेदिक आणि मॉडर्न कन्सेप्ट कोरिलेटेड करायच्या नाही असं सांगितलं जातं, कारण आयुर्वेद ही ब्रॉड कन्सेप्ट आहे असं म्हटलं जातं, पण आपल्याला समजण्यासाठी सोपं आहे, सो आपण करू शकतो कोरिलेट. ओके, आणि काय म्हटलं की अजून चलनात्मक कर्म असतं. चलनात्मक म्हणजे काय, तर त्याला गती असते, ॲटमला गती असते ना. ओके, तसंच. मग आता याच्यामध्ये काय एक्झाम्पल दिले, एकूण 5 मूर्त द्रव्य आहेत म्हणले. लक्षात ठेवायचं, कुठले कुठले, 5 महाभूत आहेत, त्याच्यापैकी पहिले 4 पृथ्वी, आप, तेज, वायू, ह्यांचं काय, ह्यांचे परमाणू, हे काय झाले, मूर्त द्रव्य. आणि अजून एक सांगितले, कुठलं, परमाणू स्वरूप मन, हे 5 मिळून काय झाले, मूर्त कारण द्रव्य. ओके, आता नेक्स्ट आहे अमूर्त. एकदम मूर्तच्या अपोजिट म्हणजे काय, अमूर्त कारणद्रव्य आहे. तर काय काय येतं मग ह्यांच्यामध्ये, की ह्यांना परमाणू असणार आहेत का, नाही, म्हणजेच त्यांना विशिष्ट आकार असणार आहे का, तर नाही. मग ही कशी आहे, तर सर्वव्यापी आणि विभू. सर्वव्यापी म्हणजे काय, तर आता
लेट्स से फॉर एक्झाम्पल आकाश म्हटलं इथे, तर आकाशाचे परमाणू म्हणलेलं नाही, म्हणजे ते मूर्तमध्ये येतात का नाही, ते ह्याच्यामध्ये येतात अमूर्त कारणद्रव्यामध्ये, की आकाश सगळीकडे व्यापलेलं आहे बरोबर. आणि आता जर समजा आपण म्हणलं की आकाशाला मुठ्ठीमध्ये पकडायचं आहे, तर आपण त्याला घेऊ शकतो का, नाही. म्हणजेच काय झालं, ते सर्वव्यापी आहे, विभू आहे. तसंच कालचं पण आहे. काल म्हणजे काय तर टाइम किंवा ड्युरेशन, त्याला काल म्हणतो. दिशा आपल्याला माहिती आहे, दिशा. त्याच्यानंतर आत्मा, हे 4 जे आहेत ते अमूर्त कारणद्रव्य आहेत. ओके, सो आपण काय पाहिले आता, कारणद्रव्य. आता आपण नेक्स्ट पाहूयात क्लासिफिकेशन कार्यद्रव्य. तर कार्यद्रव्याला, आता कारणद्रव्याला काय म्हटलं होतं, नित्य. आता कार्यद्रव्याला काय म्हटले, अनित्य. आता हे आपण पुढे बघूयात का म्हटले ते. आता हे तर आपण पाहिलेच आहे, कारणद्रव्याचे जे परमाणू असतात बरोबर, कारणद्रव्याचे परमाणू कशामध्ये होते, मूर्त कारणद्रव्याचे परमाणू होते फक्त, अमूर्तचे नव्हते. तर त्या कारणद्रव्याच्या परमाणूपासून जे उत्पन्न होत असतात त्यांना आपण काय म्हणतो, कार्यद्रव्य. ओके, तर हे जे परमाणू आहेत त्यांचा संयोग झाला असता कार्यद्रव्याचा, हे काय होतं, उत्पन्न होतात आणि विभाजन झालं असतं, कार्यद्रव्याचा नाश होतो. मग आता ह्याच्यामध्ये आपण एक साधं सोपं एक्झाम्पल बघूयात अर्थमधलं, की आपल्या पृथ्वीवरचं, की ही सपोज मातीचे कण आहेत बरोबर. त्याच्यानंतर हे मातीचे कण सगळे एकत्र आले, ह्यांना गोळा केलं आणि ह्यांच्यापासून आपण काय तयार केलं, एखादा घट तयार केला सपोज. आणि त्याच्यानंतर मग हे कारणद्रव्य जे आहेत, कारणापासून, मृत्तिकेपासून ह्या घटाची निर्मिती झाली. पण जेव्हा हा घट फुटतो बरोबर, तेव्हा परत त्याची काय होऊन जाते, माती होऊन जाते. म्हणजे काय म्हणले, की कारणद्रव्याच्या संयोगापासून कार्यद्रव्य उत्पन्न होतात, त्याचा विभाग झाला असता, म्हणजेच घट फुटला असता, परत त्यांचं काय होतं, की त्या कार्यद्रव्याचा नाश होतो. मग त्यामुळेच ह्याला आपण काय म्हणतो, तर त्याच्यामुळं कार्यद्रव्यांना अनित्य म्हटलेलं आहे. मग ह्याचे एक्झाम्पल काय आहेत, पृथ्वी, जल, वायू, परमाणू या द्रव्यापासून उत्पन्न होणारी, यांच्या परमाणूचं जे संयोग होऊन जे उत्पन्न होतात ती सगळी कार्यद्रव्य झाली. मग कधीही लक्षात ठेवायचं की या अर्थमध्ये, या युनिवर्समध्ये, या सृष्टीमध्ये जेवढे काही जे सगळे द्रव्य आपल्याला दिसतात, म्हणजे बघा दिसतात ते सगळे, ही पेन्सिल आहे, ही कॉपी आहे, त्याच्यानंतर तुम्ही बघताय तो मोबाईल आहे, हे सगळे काय झाले, हे सगळे कार्यद्रव्यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये सगळे लिव्हिंग, नॉन लिव्हिंग सगळं आलं. ओके, नाऊ आता आपण काय बघूयात, कार्यद्रव्याचे भेद बघूयात. तर कार्यद्रव्याचे भेद 2 सांगितलेले आहेत. आता हा श्लोक छोटा आहे, लक्षात ठेवायला पण इझी आहे. ते जे आहे नाव तेच ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि जास्तीत जास्त श्लोक लिहाल तेवढे जास्त तुमचं एक्झामिनर चांगलं इम्प्रेशन पडेल आणि जास्त चांगले मार्क्स मिळतील. ओके, सो त्याचे 2 सांगितलेत, सेंद्रिय किंवा चेतन द्रव्य आणि निरिंद्रिय किंवा अचेतन द्रव्य. सो आता सगळ्यात पहिलं चेतन किंवा सेंद्रिय द्रव्य आपण डिटेलमध्ये बघूयात. तर बघा आता ह्याच्या नावामध्येच आहे चेतन. चेतन म्हणजे काय, ह्यांच्यामध्ये चैतन्याची अभिव्यक्ती असते. म्हणजेच आपण समजण्यासाठी लक्षात ठेवू शकतो की ह्यांना काय असतो, कॉन्शियसनेस. ओके, ठीक आहे, कॉन्शियसनेस इथे प्रेझेंट असतो. म्हणजेच काय तर आपण यांना काय म्हणू शकतो, मग कॉन्शियसनेस असतो म्हणजे काय, तर हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात ते काय झाले, सगळे चेतन द्रव्यामध्ये आले. मग ह्यालाच काय म्हणलंय, की सेंद्रिय द्रव्य. म्हणजेच काय, इंद्रिय म्हणजे काय, त्यांच्यामध्ये इंद्रिय असणार आहेत, म्हणजे ते डोळ्यांनी बघू शकतात, कानांनी ऐकू शकतात, किंवा म्हणजे इंद्रिय असतात त्यांच्यामध्ये, चेतना असते, सगळे लिव्हिंग जे आहेत ते ह्याच्यामध्ये येणार. ओके, मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आले, सगळे जांगम म्हणजेच काय, सगळे ॲनिमल्स, आणि स्थावर म्हणजे सगळे प्लांट्स बरोबर. मग मनुष्य आलं, पशु पक्षी हे सगळं आलं. ओके, त्याच्यानंतर चेतन द्रव्याचे पुन्हा 2 प्रकार सांगितलेले आहेत. आतापर्यंत आपण काय बघितलं, कारणद्रव्य, कार्यद्रव्य. परत त्याच्यामध्ये कार्यद्रव्य जे होते, कार्यद्रव्याचे 2 प्रकार पाहिले होते, चेतन, अचेतन. मग हे जे चेतन द्रव्य आहेत त्याचे 2 प्रकार, अंतश्चेतन, बहिश्चेतन. मग आता आपण सगळ्यात पहिले बघूयात अंतश्चेतन द्रव्य. सो अंतश्चेतन द्रव्यामध्ये काय म्हणले, की चैतन्य स्पष्टपणे दिसून येत नाही, परंतु चैतन्याची लक्षणे असतात बरोबर. म्हणजे काय, की त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस असतो बरोबर, पण ते स्पष्टपणे ते एक्सप्रेस करू शकतात का, नाही. त्यांना पण सुख दुःख यांची अनुभूती होते, पण ते आक्रमणाला अपोज वगैरे विरोध करू शकत नाहीत. म्हणजेच काय, तर बघा आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो सगळे प्लांट्स अंतश्चेतन द्रव्यामध्ये. तर प्लांट्सला पण ते बोसचा एक एक्सपेरिमेंट झाला होता बघा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की प्लांट्स जे आहेत त्यांना पण फिलिंग्स असतात, म्हणजे सुख दुःख त्यांना पण फील होतं, फक्त ते काय रडून वगैरे व्यक्त बाहेर स्पष्टपणे त्यांचं दिसून येतं का, नाही. ते रडू शकतात का, नाही. किंवा सपोज कुठला ॲनिमल त्यांना खायला आला तर ते त्याला अपोज करू शकतात का, नाही. मग ते काय झाले, सगळे त्यांच्यामध्ये चेतना असते पण दिसून येत नाही. म्हणजेच काय झालं, अंतःचेतन द्रव्य. ओके, मग या अंतश्चेतन द्रव्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. कुठले कुठले, वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषधी. ओके, तर तेच आपण आता डिटेलमध्ये बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा काय आलं, वनस्पती आले. ओके, मग आता हे श्लोक छोटे छोटे आहेत, लगेच पाठ करून टाका एक शब्दाचे. फलेर वनस्पती, ह्याच्यात श्लोकमध्ये सांगितले की ज्याला बघा फुलं असतात, पण कशी असतात, अत्यंत सूक्ष्म, आणि ती जी फुलं आहेत ती फलावरणाने आवृत्त किंवा झाकलेली असतात, त्याच्यामुळे फुलं दिसूनच येत नाही, त्यांच्यामध्ये डायरेक्ट काय दिसतात, फलं. फलेर वनस्पती म्हटले. मग लेट्स सी फॉर एक्झाम्पल काय ह्याच्यामध्ये, की वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे. आता बघा उंबराचं तुम्ही कधी झाड बघितले का, तर त्याच्या
त्याच्यामध्ये त्याचे फ्लावर्स दिसत नाहीत, डिरेक्टली त्याचे फ्रुट्सच दिसतात. फ्लावर नसतात असं आहे का? मग नाही, फ्लावर असतात पण ते दिसून येत नाही, डिरेक्टली त्यांचे फ्रूटच आपल्याला दिसून येतात. ते झाली वनस्पती. नाव नेक्स्ट काय आहे? वानस्पत्य. मग ह्याच्यामध्ये काय म्हणले? पुष्पैर वानस्पत्य फलैरपी. बरोबर, म्हणजेच काय की ज्यांना फुलं पण येतात आणि स्पष्टपणे पण दिसून येतात ते, आणि ज्यांना फलैही अपी म्हणजे फळे पण येतात आणि फुले पण येतात आणि ते दोन्ही स्पष्टपणे दिसतात, ते काय झाले? वानस्पत्य. मग ह्याचं एक्झाम्पल काय आपण घेऊ शकतो? तर आंबा आहे, चिकू आहे. मग आपण बघा कधी पण आंब्याला फळ येण्याआधी आंब्याला मोहर येतो की नाही, म्हणजे ते काय झालं? त्याचं फूल झालं. बरोबर, आणि त्याच्यानंतर त्याला फळ येतं, म्हणजे फळ येतं आणि पुष्प पण म्हणजे फळ येतं आणि पुष्प पण येतं. नाव नेक्स्ट आता काय म्हणलंय? विरुद्ध. विरुद्ध मध्ये प्रताणो विरुद्ध स्मृत, म्हणजे काय? प्रताण जे झाडावरती वृक्षावरती पसरतात त्या सगळ्या म्हणजे काय? वेली जे आहेत ते विरुद्ध मध्ये येतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती गुडूची गुळवेलची वेल असते, कारल्याची वेल असते इत्यादी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे औषधी. तर औषध्य फलपाकांता म्हटले की म्हणजे काय की श्लोकमध्ये सांगितले फल पाक अंता, म्हणजे काय की ज्याचे फळ पिकले असता, फळाचा पाक झाला असता, ज्याचा अंत होतो किंवा ज्या वृक्षाचं आयुष्य संपतं त्याला आपण काय म्हणतो? औषधी. लेट्स से फॉर एक्झाम्पल काय म्हणलं यांनी की भात आहे, गहू आहे, तीळ आहे, जव आहेत. आता गव्हाचं बघा, कधी पण आपण बघतो शेतामध्ये गहू लावले असल्यानंतर ते पिकल्यानंतर गहू काढल्यानंतर त्याचा काही यूज होतो का? नाही, ते परत काढूनच टाकलं जातं. तसंच भाताचं आहे, तिळाचं आहे. मग हे सगळे काय झाले? औषधी. मग आपण काय पाहिलं की अंतश्चेतन द्रव्य पाहिले. आता नेक्स्ट आहे बहिश्चेतन. बरोबर, बही ही चेतन द्रव्य, म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये चेतना कॉन्शियसनेस बाहेरून दिसून पण येतो आणि आतमध्ये त्यांच्यामध्ये चेतना असते पण आणि दिसून पण येते. मग त्याच्यामध्ये सगळे आपण काय करणार? बहिश्चेतनमध्ये सगळे ॲनिमल्स. ओके, मग आपण पाहिलं होतं कार्यद्रव्याचे दोन भेद होते, कुठले कुठले? चेतन, अचेतन. मग चेतनमध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आले होते. मग त्याच्यामध्ये अंतश्चेतन, बहिश्चेतन. अंतश्चेतनमध्ये सगळे प्लांट्स आणि बहिश्चेतनमध्ये सगळे ॲनिमल्स. ओके, मग हे जे बहिश्चेतन द्रव्य आहेत त्याचे 4 प्रकार सांगितले: जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. मग सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? जरायुज. तर बघा, जरायुज ज म्हणजे काय? जा येते, त्याच्यापासून उत्पन्न होतं. जा येते. तर जरायू किंवा गर्भापासून उत्पन्न होतात ते. मग आपल्याला माहिती आहे आपण पण गर्भातून उत्पन्न झालो ना, मनुष्य आहे, घोडा आहे, बैल आहे इत्यादी. ओके, त्याच्यानंतर आहे अंडज, म्हणजे काय की अंड्यापासून जे उत्पन्न होतात ते. मग साप आहे, कोकिळ, चिमणी आपल्याला माहिती आहे अंड्यातून बाहेर येतात. त्याच्यानंतर आहे स्वेदज. स्वेदज म्हणजे काय म्हणले की प्राण्यांचा स्वेद असेल किंवा भूबाष्प, पृथ्वीची बाष्प, ह्याच्यापासून उत्पन्न होणारे ते सगळे काय झाले? स्वेदज. मग स्वेदजचे एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो की युकालिक्षाम आहे, म्हणजेच काय? उवा आणि लिखा, जे की डोक्यातल्या घामापासून उत्पन्न होतात. कृमी, कीटक जे की भूबाष्पातून उत्पन्न होतात, ते सगळे काय झाले? स्वेदज. नाव नेक्स्ट काय? उद्भिज. उद्भिज म्हणजे काय? तर उद्भिज आहे ती उद्भिज, म्हणजेच काय? जमिनीतून किंवा जमीन फोडून वर येतात ते. ह्याच्यामध्ये इंद्रगोप किंवा मृगकिडे म्हटले जातात. आपण बघतो बघा, मृग नक्षत्रामध्ये जेव्हा पाऊस वगैरे पडतो तेव्हा काय होतं? हे मृगकिडे जे असतात ते जमिनीमधून बाहेर येतात. लाल कलरचे हे किडे असतात. त्याच्यानंतर हे बेडूक आहे, गांडूळ आहे, हे पण माहिती आहे आपल्याला, हे मातीतूनच वर येतात. ओके ओके सो आता आपण पाहिले कुठले? चेतन द्रव्य. आता आपण दुसरे बघतोय अचेतन किंवा निरेंद्रिय. मग याच्या पण नावातच आहे अचेतन, म्हणजे चेतना असणार आहे का? कॉन्शियसनेस असणार आहे का? नाही. निरइंद्रिय, इंद्रिय असणार आहेत का त्यांना काही नॉलेज करून द्यायला की सुख दुःख किंवा डोळ्यांनी दिसणं वगैरे हे त्यांना होणार आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये आपण आता ह्याच्यामध्ये आपण सगळे नॉन लिव्हिंग कन्सिडर करू शकतो. आपण चेतनमध्ये लिव्हिंग कन्सिडर केले, अचेतनमध्ये नॉन लिव्हिंग. ओके, मग अचेतन द्रव्याचे पुन्हा 2 प्रकार सांगितले: प्राकृत किंवा खनिज आणि कृत्रिम. मग सगळ्यात पहिले प्राकृत किंवा खनिज. तर नावातच आहे, प्राकृत अवस्थेमध्ये म्हणजे निसर्गत सृष्टीमध्ये उपलब्ध असतात, किंवा खनिज म्हणजे जे खाणीतून काढले जातात ते. मग त्याच्यामध्ये कोण आलं? सुवर्ण, पारा, सोनं वगैरे आपल्याला माहिती आहे, आपण खाणीतून काढतो ना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कृत्रिम. मग कृत्रिम मध्ये काय की कृत्रिमरित्या म्हणजे सगळे आर्टिफिशियल जे असतात ते तयार केलेले. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक आहे, नायलॉन आहे, ही पेन्सिल आहे, हा कागद आहे, हे सगळं काय झालं? कृत्रिम. सो आतापर्यंत क्लासिफिकेशन आपण पाहिलं कशानुसार? वैशेषिक दर्शनानुसार. आता नेक्स्ट आपण बघूयात की आयुर्वेदिक दृष्टिकोनातून त्यांनी काय सांगितलंय. तर मग चरकमत सगळ्यात पहिल्यांदा. बरोबर, मग त्याच्यामध्ये द्रव्याचे 3 भेद सांगितलेत. कुठले कुठले? शमन, कोपण आणि स्वास्थ्य द्रव्य. मग सगळ्यात पहिले बघूयात आपण शमन द्रव्य. तर शमन द्रव्यामध्ये काय म्हणलंय की सपोज तुमच्या शरीरामध्ये कुठलं पण व्याधी उत्पन्न झालाय, म्हणजेच काय होतं की दोष धातू मल, बरोबर, त्यांचं काय होतं? वैषम्य निर्माण होतं. मग त्याच्यामध्ये हे जे आहे किंवा वृद्धी होते,
होते समजा, तर मग त्यांना आपल्याला समावस्थेत आणायचं आहे. मग त्यासाठी दोन हे केले जातात क्रिया, शोधन क्रिया आणि शमन क्रिया. मग त्याच्यामधली जी शमन क्रिया असते ना, त्याच्यामध्ये काय केलं जातं की शोधन क्रियेमध्ये ते जे दोष वाढलेले आहेत ते डिरेक्टली बॉडीच्या बाहेर की वमन आहे, विरेचन आहे, त्याच्यानुसार बॉडी बाहेर काढून टाकले जातात. परंतु जे शमन द्रव्य आहेत ते काय करतात, त्यांना बॉडीच्या बाहेर काढून टाकत नाहीत. मग काय केलं जातं त्याच्यामध्ये की बॉडीमध्येच त्यांना कमी केलं जातं. मग हे काय आले, मग हे जे शमन द्रव्य आहेत मग त्याच्यामध्ये कोण येतं, त्रिफळ आहे, किंवा आपण गुगुळ वगैरे कन्सिडर करू शकतो की बॉडीमध्ये जेव्हा वात वाढतो ना तेव्हा गुगुळ वगैरे घेतला असता बॉडीमध्ये त्याचं गुगुळचं ते वाताचं शमन करायचं कार्य गुगुळ करतं. नाव नेक्स्ट आहे कोपन द्रव्य. तर नावातच आहे बघा की जर समजा हेल्दी पर्सन आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की कोपन द्रव्याचं आपण सेवन केलं ना तर सम असलेले दोष प्रकुपित होतात आणि समधातू प्रदूषित होतात. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितले, सर्व प्रकारचं विष. आता हेल्दी पर्सन आहे, विष घेतलं तर त्याच्यामध्ये काय पित्त प्रकोप होतो, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे अनकॉन्शियसनेस वगैरे हे लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे स्वस्थ हित द्रव्य, म्हणजेच काय नावातच आहे स्वस्थ हितकर, स्वास्थ्याला हितकर असणारे द्रव्य की जे म्हणजे काही दोष आणि धातू ह्यांच्यासाठी हितकर आहेत. मग आपण जे रोज सेवन करतो त्यातलेच हितकर द्रव्य असतात. गहू आहे, ज्वारी आहे, त्याच्यानंतर च्यवनप्राश आहे, हे काय रसायन म्हणून कार्य करतं बॉडीवरती. ओके. नाव आता लास्ट क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन कुठलं आहे, तर प्रयोगभेदाने द्रव्य वर्गीकरण. मग प्रयोगभेदाने दोन सांगितलेलं आहे, कुठलं, औषध द्रव्य आणि आहार द्रव्य. मग सगळ्यात पहिले औषध द्रव्य, नावातच आहे बघा औषध, की मग काय आता आपल्याला कुठला पण डिसीज झालाय तर आपण औषध घेतो की नाही, मग ते काय करतात की आपण मगाशी पाहिलं की दोष धातू मल हे वाढलेत शरीरामध्ये, म्हणजे व्याधी झालाय, तर त्यावेळी जे दोषांचं शोधन म्हणजे शरीराबाहेर काढून टाकतात, वमन, विरेचन, बस्तीने, आणि शमन हे जे आहेत, शमन म्हणजे शरीरामध्येच राहून कमी करायचं कार्य केलं जातं. हे जे कार्य जे द्रव्य करतात त्यांना आपण काय म्हणतो, औषध द्रव्य. मग हे शरीरातील धातूंचं पोषण वगैरे करणार आहेत का, नाही, हे काही तसलं करणार नाही, ते सगळं आहार द्रव्य करणार, फक्त हे काय करणार, दोषांचं शोधन आणि शमन. मग काय म्हणले की हे जे औषधी द्रव्य आहेत ते शीतवीर्य किंवा उष्णवीर्याचे असतात, बरोबर. मग आता हे गुगुळ आहे, त्याच्यानंतर आम्लकी आहे, हे सगळे काय झाले, औषध द्रव्य झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आहार द्रव्य. मग काय म्हणले की हे आपल्याला माहिती आहे आहार जे आपण रोज सेवन करतो तोच आहार आहे. मग हे काय करतं, शरीराचं पोषण करतं, बलवर्धन करतं, ह्याच्यासाठी तर आपण आहार सेवन करतो ना. मग हे काय असतात, विशिष्ट रसप्रधान असतात. मग रस किती आहेत आपल्याला माहिती आहे, मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त, कषाय, षड्रसयुक्त असतात ना आहार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट उदाहरण काय सांगितलंय की गहू, तांदूळ, ज्वारी, हे जे आपले रोजचे खाद्यपदार्थ आहेत तेच काय आहेत, तर आहार द्रव्य. नाव आता तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी मी एक छोटा टेबल केलेला आहे की बघा, ह्याच्यामध्ये सांगितलंय द्रव्यभेद. आपण 3 क्रायटेरिया बघितले होत्या, वैशेषिक दर्शनानुसार, आयुर्वेदानुसार आणि प्रयोगभेदाने. तर वैशेषिक दर्शनानुसार आपण पाहिलं होतं कार्यद्रव्य, कार्यद्रव्य. मग त्याच्यामध्ये कार्यद्रव्याचे 2 प्रकार, त्याच्यानंतर कार्यद्रव्य, परत कार्यद्रव्याचे चेतन द्रव्य, लिव्हिंग, अचेतन, नॉन लिव्हिंग. मग चेतनमध्ये अंतःचेतनमध्ये सगळे प्लांट्स, वनस्पती, वानस्पती विरुद्ध औषधं, आणि परत चेतन, बहिश्चेतन पाहिलं होतं, कुठले, जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिद, सगळे ॲनिमल होते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे अचेतन द्रव्य, म्हणजे सगळे काय होते, नॉन लिव्हिंग्स. मग ह्याच्यामध्ये खनिज होतं आणि कृत्रिम द्रव्य होते, बरोबर. त्याच्यानंतर हे झालं कशानुसार, वैशेषिक दर्शन. त्याच्यानंतर आयुर्वेदानुसार क्लासिफिकेशन बघितलं होतं, 3 द्रव्य होते, शमन, कोपन, स्वस्थ द्रव्य. आणि लास्ट प्रयोगभेदाने बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय होतं, औषधी द्रव्य आणि आहार द्रव्य. ओके. सो आय होप यू लव्ड इट. सो थँक्यू व्हेरी मच.